नमस्कार मित्रांनो, युनिक फार्मर आय डीमुळे एका क्लिकवर मिळणार योजनांचा लाभ। तर मित्रांनो, महसूल विभागाकडे नोंद असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्रे महसूल विभागाकडे नोंद नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या नावावर असलेल्या शेतजमिनीचा 7/12 आधार कार्ड, संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह इतर कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावे लागणार आहे किंवा सरकारी पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाईन फार्मर आय डी तयार करता येतो। त्यासाठी आपणास कसल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही। तर मित्रांनो, यामध्ये आपले जो काही जमिनीचा 7/12 आहे त्या 7/12ला आपले जे काही आधार कार्ड आहे हे यामध्ये लिंक होणार आहे। तर CSC मधून याची जी काही नोंदणी आहे ती कशा प्रकारे करायची त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण इथे येऊ शकता। त्यानंतर आपणास इथे लॉग इन विथ CSC याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो काही CSCचा ID पासवर्ड हा कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा टाकून आपणास यामध्ये साइन इन व्हायचे आहे। त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्यासमोर ओपन होईल। तर यामध्ये OTP किंवा बायोमेट्रिक या माध्यमातून आपण त्या शेतकऱ्याची नोंदणी यामध्ये करू शकता। तर बायोमेट्रिक हे जे काही ऑप्शन आहे हे सध्या यामध्ये काम करत नाही। तर शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच आपली यामध्ये सध्या तरी नोंदणी होणार आहे। तर त्यासाठी आपणास इथे आधार नंबर हा टाकायचा आहे आणि इथे बाजूला आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP टाकून आपणास इथे व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर येथे आधार नंबर व्हेरीफाईड अशा प्रकारे एक ग्रीन टिक दाखवेल। त्यानंतर येथे कॉन्टॅक्ट डिटेल्समधील आपणास मोबाईल नंबर हा टाकायचा आहे आणि येथे साईडला क्लिक करायचे आहे। तर त्यानंतर येथे ईमेल ॲड्रेस हे आपण इथे ईमेल ॲड्रेस टाकू शकतात किंवा तो कंपल्सरी नाही। तर येथे मी मोबाईल नंबर हा टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर येथे साईडला क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत त्या मोबाईलवर OTP जाईल, तो OTP टाकून आपणास येथे व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर येथे मोबाईल नंबर व्हेरीफाईड अशा प्रकारे एक ग्रीन टिक दाखवेल। त्यानंतर येथे फार्मर डिटेल्समध्ये जसे काही आपल्या आधार कार्डवर नाव असेल ते ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येईल। त्याचप्रमाणे आपला जो काही आधार कार्डवरील फोटो आहे तो फोटोसुद्धा येथे आपणास दाखवेल। त्यानंतर येथे फार्मर नेम इन लोकल लँग्वेज, तर आपणास यामध्ये हे जे काही इंग्लिश आहे तर हे आपणास येथे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचे आहे। आपण हे मराठीमध्ये टाकू शकतात की ते सुद्धा येथे कंपल्सरी नाही। जे काही रेड स्टार मार्क आहे ती माहिती भरवणे आपणास कंपल्सरी आहे। तर यामध्ये आपण गुगल इनपुट टूलची सुद्धा मदत घेऊ शकता जर आपणास येथे मराठीमध्ये माहिती टाकायची असेल तर। हा जो काही नेम मॅच स्कोर आहे हा येथे 100 दाखवत आहे, म्हणजेच ग्रीनमध्ये हा 100 दाखवत आहे। तर आपला मॅच स्कोर सुद्धा येथे ग्रीनमध्ये यायला हवा। जर आपला यामध्ये ग्रीनमध्ये आला नाही तर आपणास यामध्ये आपला जो काही आपण फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म अप्रूव्ह होण्यास टाईम लागू शकतो किंवा तो रिजेक्टसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे आपला जो काही मॅच स्कोर आहे हा येथे ग्रीन असायला हवा। त्यानंतर येथे कास्ट कॅटेगरीमध्ये जी काही कास्ट असेल ती आपण यामध्ये निवडून घ्या। त्यानंतर फार्मर आयडेंटिफायर नेम इन इंग्लिश जे असेल ते आपण यामध्ये निवडून घ्या। सन ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ, डॉटर ऑफ। तर मी इथे सन ऑफ निवडतो। तर ही माहिती भरल्याच्या नंतर आपण इथे मराठीमध्ये टाकू शकतात किंवा ते कंपल्सरी नाही। तर मी ही जी काही माहिती आहे ही टाकणार नाही। त्यानंतर इथे रेसिडेंटल डिटेल्समध्ये जो काही आपला आधार कार्डवरील पत्ता असेल तो इथे ऑटोमॅटिक फेच होऊन येईल। तर यामध्ये कधीकधी वेबसाईटला जर प्रॉब्लेम असेल तर पूर्ण पत्ता यामध्ये अपडेट होत नाही। तर आपण यामध्ये टाईप करून घ्या। तो पत्ता टाईप केल्याच्यानंतर आपणास इथे फार्मर ॲड्रेस इन लोकल लँग्वेज हा जो काही इंग्लिशमध्ये पत्ता दाखवत आहे तर आपणास इथे तो पत्ता इथे मराठीमध्ये टाकून घ्यायचा आहे। हा पत्ता टाकल्याच्यानंतर आपणास इथे विलेज निवडायचे आहे। विलेज निवडल्याच्यानंतर आपणास इथे खाली लँड होल्डर डिटेल्समध्ये फार्मर टाईपमध्ये आपणास ऑनर, टेनंट, लँडलेस, फॉरेस्ट ड्वेलर, ऑनर कम टेनंट अशा प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील। तर ही जी काही जमीन आहे या शेतकऱ्याची स्वतःची आहे, तर इथे ऑनर हे ऑप्शन मी इथे निवडणार आहे। तर आपल्या पद्धतीने
येथे आपण एक ऑप्शन निवडून घ्या. जर भाडे तत्त्वावर असेल तर टेनंट हे ऑप्शन निवडा. तर मी इथे ऑनर हे ऑप्शन इथे निवडून घेतो. त्यानंतर इथे ऑक्युपेशन डिटेल्समध्ये त्या शेतकऱ्याचा जो काही ऑक्युपेशन आहे तर आपणास इथे क्लिक करायचे आहे आणि इथे लँड ओनर फार्मिंग याच्यावर सुद्धा क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे खाली लँड डिटेल्स ऑन लँड यामध्ये त्या शेतकऱ्याची जी काही जमीन आहे ती जमीन आपणास यामध्ये व्हेरीफाय करावी लागणार आहे. तर त्यासाठी येथे फेस लँड डिटेल्स याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. त्या शेतकऱ्याची जमीन ज्या जिल्ह्यामध्ये असेल तो जिल्हा आपणास यामध्ये निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, विलेज निवडायचे आहे. त्यानंतर आपणास शेतीचा जो काही गट नंबर असेल तो गट नंबर यामध्ये टाकायचा आहे. तर 107/2 अशा प्रकारचा बटेमध्ये या शेतकऱ्याचा गट नंबर आहे. तर मी येथे 107/ आणि येथे सब सर्वे नंबरमध्ये 2 असे टाकतो. त्यानंतर येथे सबमिट या बटनावर क्लिक करतो. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम तर या ड्रॉपडाऊनमधून आपण त्या शेतकऱ्याचे नाव आपणास यामध्ये शोधून घ्यायचे आहे. तर आपण व्यवस्थितपणे आपण जे काही माहिती भरत आहात ती माहिती आपणास यामध्ये चेक करायची आहे. तर यामध्ये काही जण काय करतात की इथे दुसरेच नाव हे सिलेक्ट करतात आणि खाली व्हेरीफाय करून टाकतात आणि आपला जो काही फॉर्म आहे हा सबमिट करून टाकतात. त्यामुळे आपणास यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण व्यवस्थित काळजीपूर्वक हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे. तर इथे नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण जे काही नाव सिलेक्ट केलेले आहे त्याची माहिती इथे खाली दाखवली जाईल. तर त्या शेतकऱ्याचे जेवढे काही गट असतील तर ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येईल. त्याचप्रमाणे या शेतकऱ्याची दुसरीकडे जर जमीन असेल तर आपण अशाच प्रकारे येथे डिस्ट्रिक्ट, तालुका, गावाचे नाव निवडून जो काही गट नंबर आहे तो टाकून आपणास यामध्येच ती माहिती ॲड करायची आहे. त्यानंतर आपणास येथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि याच्यावर सुद्धा क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे अजून त्या शेतकऱ्याचे जर गट असतील तर यामध्ये माहिती भरून घ्या. त्यानंतर आपणास येथे व्हेरीफाय ऑल लँड याच्यावर क्लिक करायचे आहे. तर येथे ऑटोमॅटिक 2 ग्रीन टिका हा येऊन जातील. तर येथे जेवढे काही त्या शेतकऱ्याचे आटवरील क्षेत्र आहे ते क्षेत्र येथे दाखवले जाईल. त्यानंतर येथे डिपार्टमेंट अप्रूव्हलमध्ये येथे ॲग्रिकल्चर आणि हे जे काही रेव्हेन्यू आहे हे 2 ऑप्शन आपणास येथे पाहायला मिळतील. तर आपण यामध्ये ॲग्रिकल्चर हे ऑप्शन यामध्ये निवडा. त्यानंतर आपणास हे जे काही फार्मर कन्सेंट आहे तर इथे आपणास क्लिक करायचे आहे. ही जी काही माहिती आहे ही माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. त्यानंतर इथे खाली डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटर आणि डिक्लेरेशन बाय CSC फार्मर याच्यावर पण आपणास क्लिक करायचे आहे आणि इथे सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर त्यानंतर फार्मर कन्सेंट ई-साईन अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये OTP आणि बायोमेट्रिक तर बायोमेट्रिक हे ऑप्शन सध्या काम करत नाही. तर OTP हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे आणि येथे प्रोसीड टू ई-साईन याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू ई-साईन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर ई हस्ताक्षरचे जे काही पोर्टल आहे त्यावर आपणास रिडायरेक्ट केले जाईल. त्यानंतर आपणास येथे आधार नंबर हा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर येथे गेट OTP याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर आणखीन एक OTP जाईल. तो OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर आपणास येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन येथे सक्सेसफुल झालेले आहे आणि आपल्यासमोर एक एनरोलमेंट ID येथे हा दाखवला जाईल आणि ह्या एनरोलमेंट IDच्याच खाली येथे ओके आणि येथे डाउनलोड PDF अशा प्रकारे 2 ऑप्शन पाहायला मिळतील. तर आपण जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती आपण यामध्ये डाउनलोड PDF या बटनावर क्लिक करून ती माहिती डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपण परत येथे जर आपला आधार नंबर टाकला आणि येथे साईडवर जर क्लिक केलं तर इथे
फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये येथे स्टेटसमध्ये पेंडिंग अशा प्रकारे माहिती ही दाखवली जाणार आहे. तर आपण जी काही भरलेली माहिती आहे ही माहिती बरोबर असेल तर आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज यामध्ये अप्रूव्ड होऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ॲग्रिस्टॅग या योजनेअंतर्गत आपण शेतकऱ्याची नोंदणी अशा प्रकारे यामध्ये करू शकतात. तर यामध्ये आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागेल, कारण की ही जी काही वेबसाईट आहे ही वेबसाईट कधी चालत नाही. तर कधी यामध्ये OTPचा प्रॉब्लेम असतो, कधी इथे आपली जी काही जमीन आहे ही यामध्ये फेच होऊन येत नाही. तर अशा प्रकारचे बरेच प्रॉब्लेम यामध्ये पाहायला आपणास मिळणार आहे. तर यासाठी आपण आपली जी काही ब्राउझरची हिस्ट्री असेल ही एकदा क्लिअर करून घ्या. त्याचप्रमाणे आपला जो काही इथे CSC ID असेल तो एकदा लॉग आउट करून यामध्ये परत लॉग इन करून घ्या. जर हे जे काही पोर्टल आहे क्रोममध्ये चालत नसेल तर फायरफॉक्समध्ये चाला किंवा मायक्रोसॉफ्ट एजमध्ये चालून बघा. तर या व्यतिरिक्त मित्रांनो आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.